श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज होता रविवार. तर रविवारचं आहे ना, इथं आमच्या इथे ना स्वामींचा मठ आहे, म्हणजे की स्वामींचं मोठं मंदिर आहे. तिथं केंद्र सुद्धा भरवलं जातं लहान मुलांना. हे केलं जातं दर रविवारी. तर इथं आहे ना, तयारी करून मी चालले होते. तर इथं पहिल्यांदा आज म्हणजे तिथं खास काहीतरी होतं, तर तुम्हाला मी पुढे दाखवते काय खास होतं. तर इथं मी तयारी केली छानपैकी. तर आम्हाला दोघींना जायचं होतं, रविवार होता. सुट्ट्या असल्यामुळं सकाळचं काय कामं वगैरे घरातली झाली, त्याच्यानंतरला तयारी करून आम्ही निघालो. तर इथं माझी तयारी बाकी होती. घरातली सगळी म्हणजे कपडे वगैरे सगळं सुकत वगैरे घातली आणि त्याच्यानंतरला आम्ही स्वामींच्या मंदिरात जाण्यासाठी निघालो होतो. तर काय कारण आहे स्वामींच्या मंदिरात जाण्याचं ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. आणि तिथं गेल्यावरती म्हणजे कसं वाटतं, ते मंदिर कसं आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर फायनली आम्ही तयारी झाली आणि आम्ही रिक्षाने चाललो होतो. तर पुढे गेल्यानंतर इथं रस्ता बंद होता. परत आम्हाला त्या रस्त्याहून रिटर्न फिरावं लागलं. तर इथं पाहू शकता, हे आहे स्वामींचं मंदिर. खूप मोठं आहे आणि तिथे गेलं खरंच खूप छान वाटतं. पहिल्यांदा स्वामींचं दर्शन घेतलं तर तिथं म्हणजे जे काही आपलं मनात काही चालू असेल ना, तर स्वामींचं जरी आपण मंदिरात जाऊन नुसतं समोर पाहिलं ना, तरी सगळे आपल्या मनातले विचार किंवा आपले जे काही टेन्शन वगैरे असं ना, ते सगळं जातं. तर इथं प्रसाद होता मंदिरामध्ये, तर तो प्रसाद घेतला आम्ही. आणि पाहू शकता इथं मंदिरामध्ये सगळे देव आहे. आपल्या एकाच ठिकाणी आपल्याला सगळे देव भेटतात. आपल्याला कुठेही जायची गरज पडत नाही. म्हणजे आपण बोलतो ना, मनात जर श्रद्धा असेल ना, तर आपल्याला देव कोणत्या ना कोणत्या रूपात तिथं आपल्याला नक्कीच भेटतात. तर इथं पाहू शकता, इथं स्वामींचा छान असा मोठा फोटो आहे आणि खाली मूर्ती देखील आहे. तर इथं खूप लांबून लांबून लोक येतात आणि खरंच खूपच भारी वाटतं. आणि रविवारी आहे ना, इथे केंद्र सुद्धा भरवलं जातं, म्हणजे लहान मुलांना इथं वर्ग शिकवले जातात. त्याच्यानंतरला इथं पाहू शकता एकदम म्हणजे खूप प्रसन्न वाटतं ह्या मंदिरात गेल्यावरती. आणि मी सुद्धा आहे ना, हे फर्स्ट टाइम या मंदिरात गेले होते, पण खरंच खूप भारी वाटतं. पाहू शकता लोक इथे एक मन, आपलं मनातलं जे काही चलबिचल चालू असेल तर इथं येऊन आपण आपलं मन खरंच शांत होतं.